नेहमीच दुष्काळ असणाऱ्या राजस्थानमध्ये आज पावसाने खळबळ उडवून दिली होती. सर्व लोक देवाचे आभार मानत होते की देवाने पूर्ण राजस्थानवर पाऊस पाडून कृपा केली आहे. आणि तिथेच अशी एक घटना अचानक घडली की त्यामुळे सगळेच लोक आश्चर्यचकित झाले. या वादळी पावसात अचानक एक बाळ आकाशातून बरसलं होतं. ते पाहून आमच्या गावातील सर्वच लोकांना मोठा धक्का बसला होता. आणि ही संध्याकाळची वेळ होती. त्याचवेळी आमच्यासमोर गावातील एका व्यक्तीचा मृतदेह ठेवण्यात आलेला होता. आमच्या सर्वांच्या मनामध्ये मृत्यूची भीती कायम होती. सगळेच लोक अंत्यविधीची तयारी करत होते. पाऊस नुकताच संपला होता. पावसामुळे आजूबाजूला बराच चिखल झाला होता. पण हा परिसर सपाट असल्याने इथे पाऊस सर्वांनाच आवडत होता. अंत्यविधीची तयारी करत असताना कुणाच्या मनात देखील आले नाही की ऋतू नसताना पाऊस का होत आहे. तेवढ्यात अचानक फार मोठा धमाक्याचा आवाज झाला. आवाज असा होता की जसं काय एक मोठं भांडं फुटलं आहे आणि त्यातून एखादी जड वस्तू जमिनीवर पडली आहे. आवाज इतका जड आणि भयानक होता. अंत्यविधीला आलेले लोकही घाबरले होते. परंतु कोणीच मागे वळून बघू शकत नव्हतं. म्हणून गुपचूप अंत्यविधीची तयारी पूर्ण करण्यात आली. त्यानंतर एक खूप विचित्र घटना घडली. जेव्हा आम्ही मागे वळून बघितलं तेव्हा सगळ्यांच्याच अंगाला काटा उभा राहिला. समोरच्या मैदानाच्या अगदी मध्यभागी लाल रंगाची टोपली ठेवली होती. त्या टोपलीला पाहून सर्व लोकांनी आपले डोळे विस्फारले होते. ती टोपली मैदानाच्या मधोमध अशी ठेवली होती जशी काय ती आकाशातून खाली पडली आहे. कारण त्या टोपलीच्या आसपास पावलांचे काहीच निशाण नव्हते. उलट थेट आभाळातून टोपलीत पडल्याचा भास होत होता. तर अंत्यविधी करत असलेल्या ठिकाणची माती पावसामुळे मऊ झाली होती. जर कोणी जमिनीवर पाय ठेवला असता तर त्याच्या पायांचे किंवा बुटांच्या खुणा तिथे दिसल्या असत्या. पण त्या टोपलीच्या आसपास असणाऱ्या जमिनीवर कुणाच्याच पायाच्या खुणा दिसत नव्हत्या. या गोष्टीचा सर्वच लोकांना आश्चर्य वाटत होतं. त्या टोपलीमध्ये नेमकं काय आहे? सगळ्यांच्याच मनामध्ये संशय होता. सुदाम काकांच्या अंत्यविधीला उशीर होत होता. संध्याकाळच्या अगोदर त्यांचा अंत्यविधी करायचा होता. त्यामुळे त्या टोपलीला सोडून सगळ्यांना अंत्यविधीची काळजी होती. अंत्यविधी पार पाडण्यात आला. अंत्यविधी झाल्यानंतर सर्वांचेच लक्ष त्या टोपलीकडे गेलं. ती टोपली जेव्हा बाहेर ठेवण्यात आली तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटलं. कारण त्या टोपलीच्या आतमध्ये एक सुंदर बाळ होतं. मुलाकडे बघून असं वाटत होतं तो एखाद्या वीर व्यक्तीचा मुलगा आहे. त्याचे डोळे निळे आणि रंग गोरा होता. ते पाहून सर्वांनाच फार मोठा आश्चर्याचा धक्का बसला होता. कारण इथे राजस्थानमध्ये नाही कुणाचा रंग गोरा होता, नाही डोळे निळे होते. असं बाळ पहिल्यांदा बघायला मिळत होतं. सर्वच लोक विचित्र विचित्र गोष्टी बोलत होते. कुणी म्हणायचं की हे बाळ इथे कसं काय आलं? हा तर कुठल्या दुसऱ्या देशातला वाटतो. परंतु दुसऱ्या देशातलं बाळ इथे कसं काय आलं? इथे तर कोणी दुसऱ्या देशातला व्यक्ती देखील राहत नाही. तो का अशा प्रकारे आपल्या बाळाला फेकून जाईल? मी त्या लोकांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला की बाळाचा काहीच पुरावा मिळत नाही. तेव्हा पंडितजी म्हणाले, मी मंदिरात जाऊन घोषणा देतो की ज्याने हे बाळ इथे सोडलं आहे त्यांनी ते घेऊन जावं, नाहीतर बाळाच्या आईवडिलांना कडक शिक्षा होईल. ज्याने कुणी असं केलं आहे तो देवाच्या शिक्षेतून वाचणार नाही. एखाद्या निष्पाप मुलाला लोकांच्या भरोशावर सोडणं हा फार मोठा गुन्हा आहे. मुलं तर आईवडिलांसाठी दया आणि आशीर्वाद घेऊन येतात. पंडितजी खूप रागाने हे सर्व बोलत होते. मला त्यांचं दुःख समजत होतं. ते जे काही बोलत होते ते एकदम योग्य होतं. मला त्या बाळाची फार भीती वाटत होती. असं वाटत होतं हे माणसाचं बाळ नाही तर एखाद्या राक्षसाचं बाळ आहे. या गोष्टीने मला त्रास होत असतानाच माझं मनही या मुलाबद्दल घाबरलं होतं. परंतु मला नव्हतं माहीत या मुलाची जबाबदारी माझ्याच डोक्यावर येईल. मी पंडितजीला म्हणालो, तुम्ही मंदिरामध्ये घोषणा करा. मंदिरात घोषणा देऊनही या मुलाबाबत कोणीही बोललं नाही की त्याचे पालकही मंदिरात आले नाही. तेव्हा पंडितजी माझ्यासमोर एक विचित्र गोष्ट म्हटले, बेटा मला तुझ्यावर खूप विश्वास आहे. तू या मुलाचं संगोपन करशील. कृपा करून तू या बाळाला तुझ्या घरी ठेव. मला तुझ्याकडून फार आशा आहे. तू प्रत्येक परीक्षेत पास झाला आहेस. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. पंडितजीचं बोलणं ऐकून मला पश्चाताप येत होता. मग लोक मला विचित्र गोष्ट सांगू लागले की हे स्वर्गातील मूल आहे. जर तुम्ही त्याला तुमच्या घरात ठेवलं तर तुमच्या घरात खूप आशीर्वाद येतील. तो त्याचं नशीब आपल्यासोबत घेऊन आला आहे. हा तुझ्या घरासाठी आशीर्वाद असेल. मला या गोष्टीमध्ये काहीच रुची नव्हती. नाही मला या बाळाला घरी घेऊन जायचं होतं. पण लोकांमध्ये माझी ख्याती खूप चांगली होती.
इतकी की सगळ्यांचा माझ्यावर विश्वास होता. एवढंच नाही तर मी काही मागितलं तरी लोक आनंदाने मला देत होते. परंतु मला नाही कुणाला काही मागायचं होतं, नाही काही अशी गोष्ट करायची होती ज्यामुळे माझ्या सन्मानाला ठेच पोहोचेल. आज या स्वर्गीय बाळाला मला घरी घेऊन जायचं होतं. मला रडू येत होतं. मी लोकांसमोर शब्द दिला होता की मी या बाळाचा सांभाळ करेल. लोक असंही म्हणाले, हे बाळ आपल्या पूर्ण गावासाठी परीक्षा आहे. तो आकाशातून खाली आला आहे. त्याचे पालन पोषण आणि काळजी आपल्यालाच घ्यायची आहे. कुणास ठाऊक त्या बदल्यात आपल्याला काहीतरी मिळेल. गावावर दयेचा वर्षाव होईल आणि दुष्काळापासून संरक्षण देखील होईल. लोक विचित्र विचित्र गोष्टी बोलत होते. आता गावकरी या मुलाला अशा गोष्टींशी जोडून ठेवत होते, पण या मुलाला त्यांच्या घरी घेऊन जाण्यासाठी कोणीही प्रयत्न केले नाहीत. तर सारी जबाबदारी माझ्या अंगावर टाकून त्यांना स्वतःला स्वतंत्र व्हायचं होतं. शेवटी नाईलाजाने या बाळाला घरी घेऊन जाण्यासाठी मी तयार झालो. मी पाहिलं की ती लाल मखमली टोपली होती. ती खरोखर श्रीमंत कुटुंबातली मुलासारखी दिसत होती. आमच्या परिसरात तर असा कोणी श्रीमंत नव्हता जो अशा मखमली टोपलीचा बंदोबस्त करू शकेल. ती टोपली देखील खूप महागडी दिसत होती. मी ती टोपली घेतली आणि माझ्या घरी आलो. मी घरामध्ये दाखल होताच माझी बायको माझ्यावर ओरडू लागली. मी जेव्हा तिला या टोपलीबद्दल सांगितलं तर तिला आणखीनच राग आला. म्हणाली, तुम्ही तर कुठल्याही फालतू गोष्टीवर विश्वास ठेवता. तुम्ही खूपच हळव्या मनाचे आणि कमी अक्कल असलेले माणूस आहात. मला तुझ्यासारख्या गाढवासोबत लग्न करून नेहमीच पश्चाताप येतो. बायकोचं बोलणं ऐकून तर माझ्या कानातून धूर निघू लागला होता. मी विचार देखील केला नव्हता की ती माझा एवढा अपमान करेल, एका छोट्या मुलाचा एवढा तिरस्कार करेल. जेव्हा तिने बाळाला उघडून बघितलं तेव्हा ती देखील थक्क झाली. आश्चर्याने तिने तोंडात बोट घातलं आणि म्हणाली, तू हे काय घरी आणलं आहेस? मला तर हे एखाद्या माणसाचं बाळ वाटत नाही. असं वाटतं तू एखाद्या राक्षसाचं बाळ घेऊन आला आहेस. निदान तुला तुझं काही नसलं तर माझा तरी विचार करायचा. मी या राक्षसाच्या मुलासोबत कसं काय राहील? याचा सांभाळ करून मला काय फायदा आहे? हे बाळ मला काय देणार आहे? ते कुठे माझ्या नातलगाचं मूल आहे तेव्हा मी त्याचं संगोपन करू. मला तर तुझ्या मूर्खपणाचं आश्चर्य वाटतं. तू या अनैतिक बाळाला स्वर्गीय बाळ म्हणत आहे. हे नक्की कुणाच्या तरी कुकर्माचा परिणाम आहे, ज्याला तुम्ही चमत्कार मानत आहात. बायकोच्या बोलण्यामुळे मी ठिकाण्यावर आलो होतो. मी तर समजत होतो मी जो विचार करत होतो ती तर खूप अशक्य गोष्ट आहे. आणि मग आपल्या लोकांचं काय? आपण कुणावरही विश्वास ठेवतो. कमीत कमी मी त्याच्याबद्दल पूर्ण तपास काढायला हवा होता. बायकोचं खरं बोलणं ऐकून माझं डोकं ठिकाण्यावर आलं होतं. मी म्हणालो, अच्छा ठीक आहे, तू जसं म्हणशील तसंच करूयात. या बाळाला मी आपल्या रूममध्ये नाही तर अंगणातच ठेवेल. तुला त्याच्यापासून काहीच त्रास होणार नाही, कारण आता मी लोकांना म्हणालो आहे की मी याचा सांभाळ करेल. आता ही माझ्या आदराची बाब आहे. जर मी मागे हटलो तर लोक म्हणतील की मी त्यांची गोष्ट मान्य केली नाही, पंडितजीची गोष्ट ऐकली. उद्या जर कुठल्या गोष्टीवरून भांडण झालं तर लोक मला साथ देणार नाही. या गोष्टीवर माझी पत्नी गप्प झाली आणि म्हणाली, ठीक आहे, मी या मुलाला काही दिवस सुरक्षित ठेवते. तो खाण्यापिण्याचे योग्य होईल तेव्हा तू त्याला अनाथ आश्रमात सोडून ये. माझ्या बायकोने तोंड वाकडं करून बाळाची टोपली उघडायला सुरुवात केली. आमच्या डोक्यावर तर आभाळ कोसळलं होतं, कारण त्या टोपलीमध्ये सोन्याचे खूप सारे दागिने होते. ते दागिने देखील खूप वजनदार होते. ते पाहून असं वाटत होतं ते कुणाचे तरी खानदानी दागिने असावेत किंवा एखाद्या आजीने आपल्या नातवाला दिले असावेत. एवढे छान दागिने होते की ते पाहून माझं मन भीतीने थरथर कापू लागलं होतं. माझी बायको आश्चर्याने माझ्याकडे बघू लागली आणि म्हणाली, हे तर खूप महागडे दागिने वाटतात. काय आपल्याबरोबर काही धोका तर झाला नाही ना? आपण हे दागिने विकून खाल्ले तर नंतर आपल्याला प्रॉब्लेम येईल. हा कुणातरी श्रीमंत बापाचा मुलगा असेल आणि त्याने आपला प्रामाणिकपणा बघण्यासाठी या मुलाला टोपलीत ठेवून सर्वांसमोर ठेवले असेल. बायकोचं म्हणणं एकदम योग्य होतं, परंतु सध्या तरी माझ्याकडे या गोष्टीचं उत्तर नव्हतं. कारण एवढे महागडे दागिने त्या टोपलीमध्ये ठेवण्याचा अर्थ हाच होता की हे बाळ कुठल्या तरी श्रीमंत आईबापाचं मूल आहे. जर ते गरीब असते तर त्यांच्याजवळ पैसे नसते. ते एवढे सोन्या चांदीचे दागिने टोपलीत का ठेवतील? जर ते श्रीमंत होते तर त्यांनी त्या बाळाला आपल्या ताब्यात का दिलं होतं? ही गोष्ट विचार करण्यासारखी होती. मी माझ्या बायकोजवळ या गोष्टीचा उल्लेख केला होता, परंतु मला बाहेर कुणालाही या गोष्टीबद्दल सांगायचं नव्हतं.
कारण या बाळाला सांभाळण्याची जबाबदारी माझ्यावर होती आणि हा माझा अधिकार होता की त्या बाळापासून होणाऱ्या फायद्यावर देखील माझाच हक्क होता. मी माझ्या बायकोला म्हणालो, तू हे दागिने सांभाळून घरामध्ये ठेव. काही दिवस आपण वाट बघू. जर कोणी या बाळाला शोधत नाही आलं तर आपण हे दागिने विकून आपल्यासाठी मोठं घर घेऊ. हे बाळ खरंच आमच्यासाठी वरदान ठरत आहे. माझ्या बायकोला देखील ही गोष्ट मान्य होती. ती म्हणाली, सुरुवातीला तर मी या मुलाला ओझं समजत होते, परंतु आता मी असं करणार नाही. त्याचं पालन पोषण करण्यास कसूर सोडणार नाही. माझ्या बायकोचं बदलतं रूप बघून मला फार आनंद झाला होता की आता ती या बाळाच्या येण्यामुळे खुश होती आणि खरंच त्या बाळाचा सांभाळ करत होती आणि तिने त्याच्या सुरक्षिततेची पूर्ण खात्री दिली होती. मी या मुलाबद्दल कुणाला काहीच सांगणार नव्हतो. कुणी काहीही म्हटलं तरी आता या मुलाला घराबाहेर जाऊ देणार नव्हतो. आता या दागिन्यांची किंमत माहीत करून घेण्याची मला उत्सुकता लागली होती. त्या दिवशी मी घराच्या बाहेर पडलो तर बऱ्याच लोकांनी मला विचारलं की तुमच्या घरात जे बाळ आलं आहे त्यामुळे तुमच्या आयुष्यावर काही परिणाम झाला आहे का? मी म्हणालो, हा माझ्या घरामध्ये खूप प्रगती झाली आहे. लोक आता या बाळाला स्वर्गीय बाळ म्हणू लागले होते. ते मला म्हणायचे, तू खूप भाग्यवान आहेस जे तू त्या मुलाला घरी घेऊन गेलास. आम्ही वेळीच हिंमत केली असती तर ते मूल आमच्यासोबत आलं असतं, परंतु मी सगळ्या लोकांना सक्तीने नकार दिला होता. मी ते बाळ आता कुणाच्याही ताब्यात देणार नाही. त्या मुलाचा सांभाळ मी स्वतः करेल. आता तर लोक माझा जास्तच आदर करू लागले होते, परंतु नंतर असं काही झालं ज्याचा मी विचार देखील केला नव्हता. मी घरी गेलो तेव्हा माझी बायको डोकं आवळून बसली होती. मी तिला विचारलं, काय झालं आहे? ती म्हणाली, हे धक्कादायक आहे. मी खूप मोठी चूक केली आहे. मी अशी चूक केली आहे जी कधीही माफ करण्यायोग्य नाही. आता आपल्याला इथून कुठेतरी दूर जायला हवं. या स्वर्गीय बाळाला देखील आपण आपल्यासोबत घेऊन जाऊ, नाहीतर इथे लोक आपलं जगणं मुश्किल करतील. मी माझ्या बायकोला विचारलं, शेवटी असं काय झालं आहे की तुम्हाला इथून चालण्यास सांगत आहे? माझी बायको घाबरत घाबरत सांगू लागली की आज दुपारच्या वेळी एक म्हातारी बाई आपल्या घरी आली होती. ती मला विचित्र गोष्टी सांगत होती. ती म्हणत होती की तुम्ही लोकांनी जर या बाळाचा सांभाळ नाही केला तर तुमच्यावर फार मोठं संकट येईल. तुम्ही त्या दागिन्यांमधून जो काही फायदा घेताल तो सर्व तोट्यात जाईल. त्या म्हातारीचं बोलणं ऐकल्यानंतर माझी बायको खूप घाबरली होती. मला म्हणाली, काहीतरी करा. जर आपण इथून गेलो तर लोकांना आपल्याबद्दल आणि त्या दागिन्याबद्दल काहीच माहिती होणार नाही. आणि ती म्हातारी बाई मला चांगली वाटत होती. ती दुसऱ्या भागातील वाटत होती. माझी बायको स्वतःच आपल्या बोलण्याचं उत्तर देत होती, पण मला आश्चर्य वाटत होतं की त्या बाईला त्या दागिन्याबद्दल कसं काय माहीत झालं. खरं तर ही गोष्ट मी कुणालाही सांगितली नव्हती. मी माझ्या बायकोला म्हणालो, तू आठव की तू या मुलाबद्दल कुणाला काही सांगितलं होतं का आणि दागिन्याचा उल्लेख केला होता का? ती म्हणाली, असं अजिबात झालं नाही. माझ्या मनात लालसा निर्माण झाली होती. मी तिला म्हणालो, आपल्याला लवकरात लवकर हे दागिने विकून घर खरेदी केलं पाहिजे. नंतर असं होऊ नये की हे दागिने देखील आपल्या हातातून जातील. कुणीतरी आपल्या घरी डाका टाकून ते दागिने हिसकावून घेतले तर काय होईल? माझी बायको देखील घाबरली. म्हणाली, तुम्ही बरोबर म्हणत आहात, पण आपण असं करायला नको आहे. हे मूल आपल्यासाठी अडचण बनू नये. त्या दागिन्यामधून मिळणारे सर्व फायदे तोट्यात बदलतील असे त्या म्हातारीने सांगितलं आहे. जेव्हा मी माझ्या पत्नीचा विचित्र शब्द ऐकायचो तेव्हा माझं मन तणावाने भरून जायचं. मी ते दागिने घेऊन सरळ सोनाराकडे गेलो. मी म्हणालो, आजकाल आमच्या घरची परिस्थिती ठीक नाही. मला माझ्या बायकोचे खानदानी दागिने विकायचे आहे. त्याची किंमत काय असेल? जेव्हा त्याने त्या दागिन्याची किंमत सांगितली तेव्हा माझ्या अंगाला काटाच उभा राहिला. ती रक्कम माझ्या विचारापेक्षाही जास्त होती. एवढी जास्त रक्कम मी माझ्या आयुष्यात देखील बघितली नव्हती. मला फार आनंद झाला होता. मी म्हणालो, काय तुम्ही सर्व दागिने खरेदी करून मला पैसे द्याल का? त्या सोनाराने माझी माफी मागितली आणि म्हणाला, माझ्याजवळ एवढे पैसे नाही आणि तुमचे दागिनेही खूप वजनदार आणि खरे आहेत. हे शहरात जाऊन विका, तिथे तुम्हाला याची चांगली किंमत मिळेल. सोनाराच्या प्रामाणिकपणाने मी खूप प्रभावी झालो. मी माझे दागिने काळजीपूर्वक माझ्याजवळ ठेवले आणि शहरात पोचलो. तिथे गेल्यावरही मला कुणीतरी लुटण्याची भीती वाटत होती. मी ते दागिने विकले आणि त्या बदल्यात जी रक्कम मला मिळाली मी ती पटकन बँकमध्ये जमा केली. आता माझ्याजवळ चांगली मोठी रक्कम होती.
पण त्याचबरोबर मला माझ्या बायकोची देखील काळजी वाटत होती. मी माझं इथलं सारं काम उरकून माझ्या घरी पोहोचलो तेव्हा माझी बायको अजून एक समस्या घेऊन बसली होती. तिचं वागणं बदललं होतं. तिला त्या पैशाबद्दल ऐकून देखील आनंद झाला नव्हता. तेव्हा मी तिला विचारलं, तुला काय अडचण आहे? तुला तर आनंद व्हायला हवा की आपल्याजवळ एवढी मोठी रक्कम आली आहे, आता आपलं आयुष्य बदलणार आहे. माझी बायको ओरडली आणि म्हणाली, तुम्ही लालसेपोटी आंधळे झाले आहात. तुम्हाला तुमची बायको दिसत नाही. तुम्हाला फक्त हा पैसा दिसत आहे जो तुम्हाला या बाळामुळे मिळाला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, या बाळामुळे माझ्यावर काय काय संकटे आली आहे. तुम्हाला जर कळलं असतं तर तुम्ही कधीच शहरात गेले नसते. तुम्हाला माझी काहीच काळजी नाही. माझी बायको माझ्याशी भांडू लागली. मी तिला समजावलं की तसं काही नाही, पण ती माझ्यावर खूप रागावली होती. म्हणाली, मी त्या बाळाला घरातून काढून देईल. तिने मला सांगितले की रोज रात्री आपल्या घरी एक आत्मा येतो आणि आपल्या बाळाला पाहून निघून जातो. त्या आत्म्याला बघून मी खूप घाबरते. बायकोचं बोलणं ऐकून मला आश्चर्य वाटलं होतं. आत्म्याची तर मला देखील भीती वाटत होती. परंतु मी माझा पुरुषार्थ दाखवत म्हणालो, यापुढे कृष्णा माझ्याजवळ राहील आणि तुला कोणीच त्रास देणार नाही. त्याला भेटायला देखील कोणी येणार नाही. जो कोणी येईल त्याला मी बघून घेईल. माझं बोलणं ऐकून माझी बायको काळजीत पडली आणि म्हणाली, मला तुमची फार काळजी वाटते. मला तुम्हाला गमवायचं नाही. आपण या मुलाला आपल्या खोलीतच ठेवू. जे काही होईल ते आपण दोघे एकत्रच बघू. रात्रीचे 2 वाजले होते आणि माझी बायको आरामात झोपली होती. सोबतच छोट्याशा बेडवर कृष्णा देखील होता. तेवढ्यात आमच्या घराचा दरवाजा उघडला. मला आश्चर्य वाटलं की आमच्या घराला तर कुलूप होतं, परंतु येणाऱ्याकडे प्रत्येक दरवाजाची चावी होती. एवढंच नाही तर तो आमच्या रूमपर्यंत देखील आला होता. मी बघितलं की त्याने पांढरे रंगाचे पुरुषाचे कपडे घातलेले होते, परंतु मी त्याचा अवतार बघून सांगू शकत होतो तो पुरुष नसून एक बाई आहे. न घाबरता मी उठून उभा राहिलो, कारण मला माहीत होतं जो कोणी आहे तो कोणी आत्मा वगैरे नसून एक माणूसच आहे आणि ती देखील एक बाई. मी तिचे मनगट पकडले आणि तिच्या डोक्यावर असलेले कापड ओढले तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्यासमोर एक सुंदर मुलगी उभा होती. तिला बघून मला फार आश्चर्य वाटलं, कारण ती आमच्या जिल्ह्याच्या सरपंचाची मुलगी होती. मी तिला चांगला ओळखत होतो. तिला मी 1-2दा कॉलेजमध्ये जाताना देखील बघितलं होतं. पण आज जेव्हा तिला मी माझ्या घरात बघितलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीन सरकली. सुरेखा, तू इथे काय करत आहे? मी तिला प्रश्न विचारला तर तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मला माफ करा, परंतु मी माझ्या बाळाला भेटण्यासाठी रोज इथे येते. लोकांनी मला भूत किंवा आत्मा समजावा म्हणून मी पांढऱ्या रंगाचे कपडे घालते. मी माझ्याबद्दल खूप गोष्टी पसरवून ठेवल्या आहे, त्यामुळे कोणीच माझ्यावर संशय घेऊ शकत नाही. एवढंच नाही तर माझे आईवडील देखील नाही. रात्रीचे यावेळी मी माझ्यापासून दूर झालेल्या बाळाला भेटायला येते. सुरेखाचं बोलणं ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. एका क्षणासाठी असं वाटलं की मी एखादं स्वप्न बघत आहे. तुम्ही लोकांनी माझ्या मुलाला आईवडील म्हणून वाढवलं, त्यामुळे माझ्या मुलाने तुमच्यासाठी ओझं होऊ नये अशी माझी इच्छा होती. म्हणूनच मी माझ्या आयुष्यात कमावलेले सर्व दागिने तुम्हाला दान केले आहेत. मला आशा आहे की ते विकून तुमच्या जीवनात शांतता येईल. माझ्या मुलाला मला भेटण्यापासून कधीही रोखू नका, कारण जगाच्या दृष्टीने मी एक असहाय्य आई आहे. माझे लग्न झालेलं नाही, परंतु मी माझ्या एका मित्रासोबत लग्न केलं होतं जो वेगळ्या जातीचा होता. त्याची जात आमच्यापेक्षा खूप कमी दर्जाची होती, परंतु तो खूप पैसेवाला होता. मी त्याच्यासोबतच राहू लागले. जेव्हा मी आई झाले तेव्हा माझ्या आईवडिलांना माहीत झालं, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. मी हे बाळ अंत्यविधीच्या ठिकाणी मुद्दाम ठेवलं होतं, जेणेकरून संपूर्ण गावाला या मुलाबद्दल कळेल आणि प्रत्येकाला या मुलाबद्दल जितकं अधिक माहीत होईल तितकं त्याचा खून करणं कठीण होईल. मला आनंद आहे की माझ्या बाळाला तुमच्यासारखे आईवडील मिळाले. सुरेखा एवढं सांगून रडू लागली. आम्ही म्हणालो, तू दिवसातून कुठल्याही वेळेला तुझ्या बाळाला भेटण्यासाठी येऊ शकते. तुला आत्मा बनवून येण्याचं नाटक करण्याची काही गरज नाही. ते ऐकून सुरेखाला फार आनंद झाला. आम्हा दोघांना धन्यवाद देऊन ती म्हणाली, मी तुम्हा लोकांना नेहमी मदत करेल, परंतु हे रहस्य कुणालाही माहीत होऊ देऊ नका. सुरेखाने घर सोडल्यानंतर मी माझ्या पत्नीला एकच गोष्ट सांगितली, आपण या मुलाला अशा प्रकारे वाढवू की आपलं हे बाळ आपल्यापासून कुठलीही गोष्ट लपवून ठेवणार नाही. कारण आज सुरेखाला जे दुःख होते
ते देवाने कोणत्याही शत्रूच्या मुलीला देऊ नये. तर मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि असेच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या गुंफण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.